माझ्या इन्स्टा फीडवर बऱ्याच दिवसापासून एक सँडविच रेसिपी दिसत होती आणि ती म्हणजे क्युकंबर हंकट सँडविच. अँड आय जस्ट कुडंट रेजिस्ट. आय रिअली वॉन्टेड टू ईट इट. म्हणून मी पण ट्राय केलं आणि याची टेस्ट सुपर क्रीमी, थंड आणि रिफ्रेशिंग लागते. मी तर एका मिनटामध्ये सर्व सँडविच चट केले. जस्ट मेक इट वन्स अँड यू विल बिकम फॅन ऑफ दिस सँडविच. दिस वॉज सो यम. सो लेट्स गेट स्टार्टेड. या सँडविचसाठी मी इंग्लिश क्युकंबर घेतलेले आहेत. एक क्युकंबर मी ग्रेट करणार आहे आणि दुसऱ्या क्युकंबरला मी चॉप करणार आहे. नंतर मी 1 कप त्याच्यामध्ये हंकट टाकणार आहे. हे हंकट मी दह्यामधून एक्सेस पाणी जे आहे ते काढून घरीच बनवलं आहे. नंतर मी त्याच्यामध्ये थोडासा होममेड मेयो मिक्स करत आहे. तुम्ही बाहेरचाही मेयो यूज करू शकता. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं लेमन झेस्ट ॲड करत आहे जस्ट टू गेट दॅट टँगी फ्लेवर. नंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं ब्लॅक पेपर आणि सॉल्ट ॲड करून त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आय विल मेन्शन द होममेड मेयो रेसिपी इन द कॅप्शन. अँड लास्टली जस्ट ॲड लिटल कोरिएंडर अँड मिक्स इट वेल. आणि आपलं सँडविच फिलिंग आता रेडी झालं आहे. नाव आय एम मेकिंग व्हाईट सँडविच ब्रेड्स अँड यू हॅव टू कट द एजेस विथ अ नाईफ टू गिव्ह इट अ नीट स्क्वेअर शेप दिस वे. नंतर एक ब्रेड स्लाइस घेऊन त्याला ग्रीन चटणी अप्लाय करा. ग्रीन चटणीची रेसिपी मी कॅप्शनमध्ये मेन्शन करेन. आणि आपलं फिलिंग त्याला स्प्रेड करा आणि नंतर काकडी ठेवा त्याच्यावर. नाव टेक द सेकंड स्लाइस अँड स्प्रेड द चटणी अगेन. यू कॅन ऑल्सो ॲड सम बटर. आणि अशा प्रकारे सँडविच अरेंज करून घ्या आणि मिडलमधून कट करून घ्या. आणि रेडी आहे आपलं सुपर यम्मी सँडविच. जस्ट ट्राय इट आउट अँड थँक्स मी लेटर. बाय.